एखाद्याचं वय 25 आहे आणि एखाद्याचं 40 आहे आणि एकाचं 55 आहे. या तिघांना तुमचं सजेशन काय असेल ऍज पर युअर फायनान्शियल नॉलेज? सो 25ल्या मुलांना मला नेहमी सांगायला आवडतं की लाईफ जगा. तुम्ही आता सुरुवात केलेली आहे, सगळं फ्युचरचाच विचार नाही करायचा किंवा फक्त प्रेझेंटचा विचार नाही करायचा, दोन्ही मधनं बॅलन्स आला पाहिजे. आपलं स्वतःचं प्रोटेक्शन घ्या, स्वतःचं इमर्जन्सी फंड बाजूला ठेवा. सोपं नाहीये, लगेच कळत नाही अशा लोकांना, त्यांना मजा दिसते. पण वेकेशन्स वगैरे सगळं करा, काही कॉम्प्रोमाइज करू नका, पण फ्युचरला पण सिक्युअर करा. नंतर जे तुला 40शीतले लोक आहेत ना, तिथे कुठेतरी थोडंसं सिरियसनेस आला पाहिजे. तिथे पिरियडिक रिव्ह्यूज, स्टेपिंग अप द SIPs और इन्व्हेस्टमेंट्स हे आलं पाहिजे त्या लोकांना, कारण का तिथे ना आता गती देता आली पाहिजे. स्पीड अप ते जर का झालं नाही पाहिजे झालं तर ते क्लायंट कुठेतरी मागे पडतात आणि 55-60ला त्यांचे डोळे उघडतात. आणि जे 55-60ला येतात ना, त्या क्लायंटला आम्ही नेहमी सांगतो आता इथे ऍसेट अलोकेशन फार महत्वाचं. इथे आता ग्रोथ फॅक्टर नाही, इथे स्टेबिलिटी, तुमचं नीट कंटिंजन्सीज आहेत की नाही, तुमचे पैसे ऍसेट अलोकेशन म्हणजे प्रॉपरली सेफ आहेत की नाही, रिटायरमेंटला तुम्ही प्रॉपरली कॅटर केलंय की नाही, ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण बघितलं जातं. आता हे ना एक्झाम्पल नाही येणार, कसं प्लॅनिंग करता येईल, किती सोपं जातं मी तुला ते सांगते. आता एखादा समजा 50 वर्षाचा माणूस विचार करतोय की मला 60ला रिटायर व्हायचंय, तर त्याला जवळजवळ 1.25 लाखची SIP करावी लागेल जर का 3 कोटी कॉर्पस जमा करायचे. हाच 55 असेल ना तर त्याला 2.5 लाख वगैरे अशी अमाऊंट येते. हा 40 वर्षाचा माणूस आहे ना, त्याला जवळजवळ 50,000ची SIP केली तरी ते जमून जातं. हेच 30ला माणूस आहे तो 10,000ची SIP हे करू शकतो आणि 22 वर्षाचा मुलगा 3,500च्या SIP 3 कोटीपर्यंत पोहोचू शकतो. हा सगळ्यात मोठा मंत्र आहे इन्व्हेस्टमेंटचा. ते ज्यांनी केलं त्यांचा बाकी पिरियडिक रिव्ह्यूजला वगैरे आम्ही आहोत, आमच्यासारखे ऍडवायझर्स असतात. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.